आता हे वाटण चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करायचं. तेल सुटेपर्यंत आपण हे छान मिक्स करणार आहे. ह्याला तेल सुटलं आहे थोडंसं. त्याच्यामध्ये आता आपण मीठ देखील घालणार आहे. थोडंच घालायचं, वाटणाला चव येईल तेवढंच. पहा मस्त आपलं तेल सुटलेलं आहे वाटणाला. आता याच्यामध्ये आपण फ्राय केलेले सोयाबीन घालूयात. सोयाबीनच्या वड्या देखील फ्राय करायच्या मसाल्यामध्ये, म्हणजे तो मसाला त्या सोयाबीनच्या वड्यांमध्ये गेला पाहिजे. मग त्याच्यामुळे ती चव छान उतरते त्याच्यामध्ये कालवणात. आता आपलं फ्राय करून झालं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालते, कारण आपल्याला अजून सोयाबीन शिजवायचं आहे पाण्यामध्ये. सो मी गरम पाणी घातलं आहे. मिक्स करूया. आणि आता मी थोडंसं गॅस मोठा करते आणि याला